नमस्कार, DVT क्रिएशन या चॅनेलवर आपले स्वागत आहे। या चॅनेलवर आपल्याला काही सुविचार, प्रेरणादायी कथा, गोष्टी आणि काही टिप्स आपण पाहणार आहोत। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि त्या सबस्क्राइब बटनाला गोरं करायला विसरू नका। कितीही मोठं संकट येऊ द्या, बऱ्याच प्रसंगामध्ये आपणाला असं वाटतं की बस आता खूप झाले, सोडून देऊ, कारण गोष्टी आपल्या मनासारख्या घडतच नाहीत। तुम्हाला कधी असं वाटतं का की बस इथेच थांबूया, कारण पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही? तुम्हाला कधी असं वाटलं आहे का सर्व काही संपवून टाकूया, कारण सतत अपयश पदरी पडत आहे आणि अजून किती दिवस हा त्रास सहन करायचा? आता आयुष्यात काही करण्यासारखे राहिलेच नाही। पण प्रत्येकजण आयुष्याच्या या फेजमधून कधी ना कधीतरी जातच असतो। तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज मिळणार नाही, तुम्हाला पाहिजे तसे होणार नाही, कारण या नियतीने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलेलं असतं। म्हणूनच काहीही झालं तरी धीर सोडू नये। गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं, तुमचे पेशन्स बघायचे असतात आणि या सगळ्यावर मात करून पुढे जायचं असतं। हे समजण्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट बघणार आहोत। जेव्हा मी पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली तेव्हा मला खूप जबरदस्त आवडली। हो, पण एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदा एक माणूस गवत आणि बांबूच्या बिया जमिनीत लावतो आणि त्यांची नित्यनियमाने काळजी घेत असतो। काही दिवसातच त्या छोट्या छोट्या गवतांची रोपे त्याला दिसू लागतात आणि त्याला खूप आनंद होतो। पण दुसऱ्या बाजूला त्याला दुःख पण होते, कारण जिथे बांबूच्या बिया असतात तिथे मात्र काहीच उगवलेले नसते। तरीसुद्धा तो हार मानत नाही, नित्यनियमाने त्यासुद्धा झाडांची काळजी घेत असतो। असे करता करता एक वर्ष उलटून जाते। दुसऱ्या वर्षी ते गवत खूप छान असे हिरवेगार वाढलेले असते, पण दुसरीकडे मात्र बांबूचे रोपटेसुद्धा आलेले नसते। तरी पण तो त्याच नेहमीप्रमाणे पाणी घालणे, सूर्यप्रकाश देणे अशी त्याची कामे सगळी चालू ठेवतो। असे करता करता अजून 3 वर्ष म्हणजे साधारणतः 5 वर्ष निघून जातात, पण तो चिकाटी मात्र काही सोडत नाही आणि आता मात्र त्या बांबूचे छोटे छोटे रोप दिसू लागतात आणि पुढच्या 6 महिन्यात ती बांबूची रोपटी 100 फूट एवढी उंच जातात। आत्ता त्याच्या लक्षात येतं की बांबूची ती 5 वर्ष वाया गेलेली नाहीत, त्यांची जमिनीखाली मुळं वाढत होती की जेणेकरून मोठं झाल्यावर ते त्यांचं वजन पेलू शकतील। जेव्हा आपल्या आयुष्यात अशी संकटं, अडचणी, दुःख येतात तेव्हा ती आपली मुळं मजबूत करत असतात, जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये खूप मोठे व्हावे। म्हणूनच कष्टाला चिकाटीची जोड मिळाली की यश जास्त लांब नाही।